धनाजी म्हणला मला. काय म्हणला? पाहुणे आलते म्हणला. धनाजी बोलणं शक्यच नाही. बोलला त्यो. मग बोलू दे की. मग काय म्हणले पाहुणे? ते नाही का सांगितलं धनाजी ना? तुम्ही सांगा. काय नाही, शाळेची जमीन पाहिजे होती त्यासनी. काय? हा, ते बिल्डर आहेत ना, तर शाळा फाडून मॉल बांधायचा आहे त्यासनी. मग काय तुम्ही काय म्हणलं? विचार करून सांगतो म्हणलं. मग काय केलं? विचार काय केला? नाही, अजून केलं नाही काही. पाडू नका काय शाळा? त्याशिवाय मास्तरीन गुडघ्यावर कशी येणार? आई साहेब, आता तुम्हाला म्हणलं नव यात पडू नका, तर पडू नका. का लोड घेऊ नका. पण अजून काय सांगितलं धनाजीनं? तुम्ही मला एक सांगा आई साहेब, पाहुणे येणार होते म्हणताना तुम्ही मला घराबाहेर काढलं ना? आम्ही पुस्तक मला बी दिले देवानं. ते ठाव आहे आम्हासनी. आई साहेब, शाळा पाडणार नाही ना तुम्ही? तो निर्णय आम्ही राखून ठेवलाय. एकट्या मास्तरीनबाईंसाठी अख्ख्या शाळेला येतील कशाला धरायचं? गव्हाबरोबर खडे पण रगडले जातात. हे सगळंच आपण थांबवू शकतोय. आपण नाही, फक्त मास्तरीन. आई साहेब, नका करू की. नका बोलू की अधिपती, नका बोलू. मस्ती चांगलंच ठाव आहे. आता आम्ही थांबणार नाही. झालं ना चेकअप? दुसरा महिना चालू आहे. तुम्ही त्यांच्या कोण? हा, मी मोठी बहीण यांची. त्यांचे मिस्टर आले आहेत का? ते आले असतील तर बोलवा मिस्टरांना. मॅडम, काय झालंय? तुम्ही मला सांगू शकता? काही काळजी करण्यासारखं आहे का? तसंच काहीसं. म्हणजे? ह्यांचं वय कमी आहे, त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन्स आहेत. कॉम्प्लिकेशन्स? मग आता तुम्ही ह्यांच्या मिस्टरांना घेऊन या. काही टेस्ट करावे लागतील, सोनोग्राफी करावी लागेल. मी गोळ्या लिहून देते, त्या सुरू करा. आता बाळाची वाढ चांगली झाली पाहिजे आणि ह्यांना ह्यांचीही काळजी घ्यावी लागेल, नाहीतर बाळ आणि आई दोघांनाही धोका होऊ शकतो. आई साहेब भेटले असतील का रे मास्तरीन बाईसनी? फोन लावून बघा की मास्तरीन बाईला. अरे उचला ना झाल्यात फोन. परत एकदा लाव फोन. हा, उचलला तू उचलला. हॅलो 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 हॅलो. अधिपती, तुम्ही एवढे फोन का करताय? माणूस फोन कट करताय म्हणजे बिझी असेल ना. नाही, माफ करा, मी लई फोन केले तुम्हाला. पण काय काय झाले? काय टेन्शन बिन्शन आहे काय? तुम्ही कुणीकडे असं सांगा मला जरा. मी आता नाही बोलू शकत अधिपती तुमच्याशी. असं करू नका. तुम्ही सांगा तर काय मदत करू शकतो काय मी? तुम्ही काही मदत नाही करू शकत अधिपती. तुम्ही अर्धी रजा टाकल्या काय? हो, मला जरा काम होतं म्हणून रजा टाकली. मग तेच म्हणतोय, तुम्ही सांगा तर काय झाले. बघा, आम्हाला सांगण्यासारखं आहे काय? काळजी वाटायला म्हणून विचारलोय मी तुम्हाला. काय मदत बिदत? थँक्यू, पण खरंच तुम्ही मदत करण्यासारखं काहीच नाहीये. सांगा, एक डाव मला फक्त सांगा. तुम्ही नाही सांगू शकत हो. आय एम सॉरी अधिपती, खरंच सॉरी. मी नंतर बोलते तुमच्याशी. सॉरी, बाय. नाही जे झालं ते आपल्याला बदलता येणार नाही. आता
पुढे काय करायचंय ते ठरवायचंय आपल्याला. पण आई बाबांना आता काही सांगायला नको हं? माझं तर डोकंच चालत नाहीये. अगं पण आई बाबांना कळेलच ना आता. कसं? अगं पुढच्या काही महिन्यात माझं पोट दिसायला लागेल ना, तेव्हा कसं लपवणार? हे बघ, मला असं वाटतं की पोट दिसायच्या आधी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. का आपण काय करणार आहे इरा? तू ऐकलं नाहीस का डॉक्टर काय म्हणाले? कॉम्प्लिकेशन्स आहेत. ताई ताई तू तू प्लीज काहीतरी कर ना ग. अगं इरा मी काय करणार? मी काय देव आहे का? ताई अगं तू चिडू नकोस ना ग. होतीये माझी चिडचिडीला. हे जे काही झालंय ते काय आहे हे कळतंय ना तुला? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. अगं म्हंटल ना ताई चूक झाली. अगं पण ही अशी चूक इरा, मग काय करू ताई? आता जीव देऊ का? इरा इरा हे बघ, तू काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस. सॉरी, मला थोडासा विचार करायला वेळ दे. मी करते काय. ताई तू प्लीज निखिलला भेट ना आणि त्याला सगळं सांग खरं, नाहीतर माझं काही खरं नाही. ताई तुझं लग्न हाच उपाय येईल आणि तेही लवकरात लवकर. अगं बाई आलात का? ये 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 बाळा, बस बस. हां बरं वाटतंय ना? हां काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, सगळं ठीक आहे. ठीक आहे, मग उलट्या का थांबत नाहीयेत? महिना झाला की अशी कशी ऍसिडिटी याच्या उलट्याच थांबत नाहीयेत? अगं गोळ्या औषधं दिली आहेत डॉक्टरांनी. ते म्हटले लगेच बरं वाटेल तिला. अगं हो, मागच्या वेळी हेच बोलले, पण काहीच झालं नाही. उलट वाढलं तिचं चिडचिडी आणि ऍसिडिटी. विद्या, अगं आत्ताच आली आहे ना ती. आपण नंतर बोलू, तिला जरा आराम करू दे. हा इरा, जेवण झाल्यावर तू औषधं घे. हा हो हो जा तू पण आराम कर. हा आराम कर. मी आलेच. अगं आता तू कुठे निघालीस? शाळेत चालली आहेस का? नाही, मग काम आहे मला जरा. येते तासाभरात. आलेच मी लगेच. अगं हो, या मुली आपल्यापासून काही लपवत तर नाहीयेत ना? मलाही तसंच जाणवतंय. पण काय? आपण मित्र आहे का नाही? तरी नाही सांगू शकत. हे माझं मलाच हँडल करावं लागणार आहे. मी मदत करतो, तुम्ही फक्त सांगा. अधिपती कुणीही आता मदत नाही करू शकत. आमच्या आईसाहेबांनी काय केलं का? ताई मी प्रेग्नंट आहे. मला दिवस गेलेत. सांगा की मास्तरीन बाई सांगा की आमच्या आईसाहेबांचा काय हात आहे का ह्याच्यात? ह्यांचं वय कमी आहे, त्यामुळे थोडे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत. पुढच्या वेळेला येताना तुमच्या नवऱ्याला बरोबर घेऊन या. मास्तरीन बाई सांगा की, खरंच सांगा, आमच्या आईसाहेबांचा काय हात आहे का ह्याच्यात? नाही नाही हो, तुमच्या आई साहेबांचा यामध्ये हात असूच शकत नाही. जे काही घडलंय ना ते काय 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 घडलंय तेच सांगा मला. नाही नाही सांगू शकत. जे घडलंय ते मी तुमच्या बरोबरच काय जगात कुणाबरोबरही शेअर नाही करू शकतो. जाऊ द्या, मला उशीर होतोय. मी बरं ठीक आहे, मी सोडतो. नाही नाही नको, मी जाईन. अहो मी सोडतो, मी गाडी. हे बघा अधिपती, दुसऱ्यांच्या मताचा रिस्पेक्ट करायचा मी करतो. तुम्ही जा जा तुम्ही. आणि हा सॉरी, पण तुमच्या आई साहेबांचा यामध्ये काहीही हात नाही. येते. हॅलो,
हा हॅलो इराताई, वेळ आहे काय, जरा बोलू शकतीस काय? हा बोला ना. काय सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. असं का विचारताय तुम्ही? सहज सहज. ताई काही बोलली का तुम्हाला? नाही हो, तेच त्या बी काय बोलणं झाल्यात म्हणताना मलाच वाटलं असं जरा काय टेन्शन बिन्शन काय असं. हो म्हणजे थोडं आहे. कसलं? ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. ते मास्तरीनबाई बी तसंच म्हणल्या, तू बी तसंच म्हणालेस. काय काय झाले काय? हे बघा, सगळं शेअर नाही करता येत ना. असं काय नाही, तू सांगून तर बघ. काय 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 आहे? हे बघा, ताईला जर शेअर करता येत नसेल तर मला तर अगदीच करता नाही येणार. मी प्रॉब्लेम सोडवू शकतोय इराताई म्हणताना म्हणालोय मी. काय काय झाले? तुम्ही नाही सोडवू शकणार हे सगळं, आणि तुम्ही यात प्लीज पडू नका. आम्ही करतो आमचं हँडल. हा, मी काय म्हणालोय विषय दुर्गे, जा जरा जेवणाचं बघ. काय झालं? तेच कळणं झालंय. येळ आली की कळल. मी लग्नाला नाही म्हणलो तर? तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. का? कारण तुम्ही जर नाही म्हणला तर आम्ही जे मास्तरनी बरोबर करतोय तेच आम्हाला तुमच्या बरोबर करावं लागल. म्हणजे तुम्ही काहीतरी करायलायसा? हा, करणार तर हाय. काय? मॉल? आणि काय करणार? खरं तर करणार नाही, केलंय. काय? कमाल. काही शोधता का अधिपती? हा नाही, ते मी जरा तेच. डोसक्याचे खेळ कागदी घोडे नाचून खेळता येत नाहीत अधिपती. आईसाहेब, सांगा काय हवंय तुम्हाला? मास्तरीनबाई का टेन्शन मध्ये आहेत मला तेवढंच हवंय. अजून तिथंच अडकलाय वय तुम्ही? कारण ते कळलेलं नाही आम्हाला. ती मैत्रीण आहे ना हो तुमची, मग तिनं नाही सांगितलं काय तुम्हाला? नाही सांगितलं. 50 वेळा विचारलं मी तरी नाही सांगितलं. तुम्हाला माहित आहे काय? सांगा की तुम्ही. आम्हाला कसं काय माहित असेल? पण मला असं वाटतं आईसाहेब तुम्हाला माहित आहे. चांगली घरंदाज आणि संस्कारी मुलगी पाहिजे सून म्हणून. आता मोठ्या मुलीने भर मंडपात लग्न मोडलंय म्हटल्यावर आमच्याकडची माणसं काय म्हणणार? धाकटी पण तशीच करणार. काय उत्तर देणार आम्ही त्यांना? अहो पण माझं लग्न मोडलंय, हिराचा काहीच दोष नाहीये. म्हणजे काय आपण समाजाला सांगत बसणार का? हे बघ अक्षरा, मी स्पष्ट सांगतो, तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. पण का? अक्षरा, उगीच वादाबाद नको. आमचं ठरलंय. पण तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे. पण मी म्हणते एवढी घाई काय लग्नाची? आत्ताच तर निखिलला नोकरी लागली. जाऊ दे की 2-4 वर्ष अजून. नाही नाही, तेवढा वेळ नको घालवायला. तुझं लग्न होता होता तेवढा वेळ जाईलच की. तुझं नाव नोंदवलंय आम्ही वधूवर सूचक मंडळामध्ये, आणि एक स्थळ पण आलंय. माझं लग्न ठरतंय अजून. काय? तुझं लग्न ठरतंय? हो, बोलणी चालू आहे. अगं बाई, हो का? हो खरंच. माझं लग्न जर पुढच्या 15 दिवसात झालं तर तुम्ही ह्यांचंही लग्न लावून द्याल ना?
झाकली मोठ 1.25 लाखाची हेच खरं आहे. मास्तरीन काय तोंड उघडणार नाही. बहिणीला लग्न आधी दिवस गेले आहेत हे ती कुणाला बी सांगू शकणार नाही. बस आता शेवटचा वार करावा लागल. ठरलाय आमचं. सावज इकडं तिकडं पळू लागलाय, त्याला दमू द्यायचं, मग झडप घ्यायची आणि गळा पकडायचा. अक्कल असली की भले भले गुडघ्यावर कसे आणायचे ते कळतंय आमासनी. हा खेळ करायचा नव्हता आमासनी, पण मास्तरने आज तुझ्या बरोबर जे काय होतंय त्यासाठी फक्त तूच जिम्मेदार आहेस. असं का करतोस देवा तू माझ्याशी? मी जे ठरवते त्याच्या विरुद्धच तू का घडवतोस? मला लग्न करायचं होतं तेव्हा माझं लग्न तू मोडलंस. आता मला करायचं नाहीये लग्न, तर मला लग्न करावं लागणार आहे. माझ्या बहिणीच्या आयुष्याचं म्हातारं होऊ देऊ शकत नाही मी. तिच्या पोटात बाळ आहे आणि त्याचा या सगळ्यामध्ये काय दोष? मी माझ्या हट्टासाठी इराचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. ही बातमी बाहेर पसरली तर किती बदनामी होईल. लोक म्हणतील दोन्ही बहिणी अशाच, निखिलचे आई बाबा नाही म्हणतील. मला माझा हट्ट मागे घ्यावा लागेल. मला लग्नाला उभं राहावं लागेल. इरा आणि तिच्या बाळाचं आयुष्य, माझ्या आई बाबांची अब्रू यापेक्षा मला माझा हट्ट मोठा नाहीये. माझ्या फॅमिलीपेक्षा माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाहीये. एक्स्ट्रीमली सॉरी, मला यायला खूपच उशीर झाला. नाही, इट्स ओके. सो मी मुद्द्यालाच हात घालते. का? तुम्हाला कुठे जायचंय का? घाई आहे का? नाही. मग डायरेक्ट मुद्द्यालाच का हात घालताय? छान रिलॅक्स होऊन बोलूया ना आपण. आणि हे सगळं तुम्ही स्माइल करून पण बोलू शकता. ऍक्च्युली मी हे सगळं असं बोलतोय कारण आपलं कॉन्व्हर्सेशन कम्फर्टेबली व्हावं म्हणून. मला माहिती आहे तुम्ही शिक्षिका आहात आणि तुम्हाला मुद्द्याच बोलायला आवडतं, बट रिलॅक्स होऊन बोलूया ना. थँक्यू. तुम्ही काय घेणार? नाही, काही नको. सो माझं लग्न मंडपातच मोडलं. हे तुम्ही मला का सांगताय? म्हणजे? कारण तुमच्या पास्ट विषयी खरंच मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. पण तुम्हाला का, कसं, कधी यातलं काहीच ऐकायचं नाहीये? नाही, तुम्ही हे सगळं प्रामाणिकपणे सांगताय ते खूप चांगलं आहे, पण मला डिटेल्स मध्ये अजिबात काही इंटरेस्ट नाहीये. नाही, पण तुम्हाला असं अंधारात ठेवून मला काही म्हणजे इट्स ओके. मला तुम्ही आवडलात आणि मला खरंच तुमच्या पास्ट मध्ये काही एक इंटरेस्ट नाहीये. आय मीन मला तुम्ही आवडलात. मी तुमची प्रोफाईल बघितली तेव्हा आणि मी घरच्यांना कळवलं, आई बाबांना सांगितलं की पसंती दर्शवायला काही हरकत नाहीये. पण आपण इतक्या लवकर भेटू असं कधीच वाटलं नव्हतं. आणि बाय द वे मी माझ्याबद्दल सांगायचंच राहिलं, मी आत्ताच MSc कंप्लीट केले आणि PhD करतोय. हो, आई बाबांनी मला सांगितलं सगळं तुमच्याबद्दल. आणि माझ्याही आई वडिलांनी तुमच्याबद्दल सगळं सांगितलं. खरं तर मला तुमच्यासारखीच शिकलेली पॅशनेट मुलगी बायको म्हणून हवी आहे. आवडेल तुमच्याशी लग्न करायला. आणि हो, तुम्हाला यापुढे शिकायचं असेल ना तर माझा नक्की सपोर्ट आहे तुम्हाला. थँक्यू. पण मी नोकरी सुरू ठेवेन. ऑब्व्हियसली माणसाने आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे आणि शिकवतही राहिलं पाहिजे. बर, काय घेणार? काय ग, कसा वाटला मुलगा? बरं आहे. नाही म्हणजे भेट, अजून बोल आणि मग ठरव. हं? तेवढा वेळ नाही आई. म्हणजे त्यांनी पसंती सांगितली आणि तू?
मी काय, माझ्याकडे फार काही चॉईस नाहीये. म्हणजे लग्न पुढच्या 8 दिवसात होणार असेल तर माझी तयारी आहे. अगं पण असं अचानक काय झालं? झालं काहीच नाहीये. मग तुझा निर्णय कसा काय बदलला? बदलू शकतो ना आई. अगं पण त्याला काहीतरी कारण हवं ना. बाबा ते आपल्याला कळवणार आहेत. त्यांचा फोन आला की मला सांगा. आता लवकरात लवकर मला लग्न व्हायला हवंय माझं. मुद्दा मारलो बुद्धिबळात आयुष्यात पहिल्यांदा. मुळात बुद्धिबळ आमसने आईसाहेबांनी शिकवलं, पण नंतर मी कायम जिंकत गेलो. खेळ कळला का नाही की करायला सोपा जातोय. ते आईसाहेबांचं म्हणणं आहे बरं काय. मी मुद्दा मारलो कारण काहीतरी दिशा पाहिजे होती. आईसाहेब मास्तरीनबाईंबरोबर काय करणार आहेत त्याची माहिती काढायची होती. त्यांचे डावपेच काय असतील त्याचा अंदाज घ्यायचा होता. लय काय कळलं नाही ओंक्या. एवढं कळले आईसाहेब ताकद तर फुल्ल लावणार. हो नाही की नाही. मास्तरीनबाईंची कमजोरी काय आहे ते हुडकून काढणार आणि त्याच्यावर जोर देणार भावा. आणि तो दिलाय पण. कारण आहे की नाही, मास्तरीनबाईसने मी फोन केला का नाही काल, पाक खोल गेलता रे त्यांचा आवाज. माझी एकच कमजोरी आहे, माझी फॅमिली. तू, आई, बाबा. तुमच्यासाठी ना मी जीव सुद्धा देऊ शकते. आणि शाळा, अर्थातच शाळा पण माझी कमजोरी आहे. पण आता शाळेवर संकट आलेलं नाही हिरो. आणि आलंच तर म्हणजे नाही, सहज विचारलं. हिरो, असलं काहीतरी अभद्र बोलू नकोस. आणि तू आता दुसरा कसलाही विचार करू नकोस, कळला? ताई, सर्वज्ञ चांगलेत का ग? वाटले तरी मला. पण एका भेटीत कसं कळेल? आपल्याकडे वेळ आहे का आता? ताई, मला असं वाटतंय तू हे लग्न नको करूस. अगं पण मग मी करू तरी काय? अगं मुलगा चांगला नसेल तर? त्याला आता इलाज नाही हिरो. मी आता स्वतःचा बळी द्यायचं ठरवलंच आहे ना. मग तलवारीनी मान कापली जाते की सुरीनी? आणि काय फरक पडतो? काय मॉल बांधणार आहेत? हो, ही शाळेची सगळी इमारत पाडून इथे मॉल उभ्या करणार आहेत त्या. असं कसं करू शकतात त्या? जमीन त्यांची, शाळा त्यांची, निर्णय त्यांचा. सर, मुलांचं काय? मुलांची फिकीर त्या कशाला करतील? आता तर माणसंही बोलवले आहेत. आता मेजरमेंट घेतील म्हणजे सगळा निर्णय निश्चितच झाला असेल ना. सर, अक्षरा, हे असं काही घडेल असा विचार मी स्वप्नात सुद्धा केलेला नव्हता. अगं, या शाळेसाठी मी माझं आयुष्य दिलं, माझं रक्त आटवलंय. कारण माझं एकच ध्येय होतं, मला इथे फक्त ज्ञानदानाचं काम चालू ठेवायचं होतं. अगं, गरीब मुलं आहेत ना बिचारी. मोठ्या शाळेत फी देणं त्यांना नाही परवडत. ही एकच जागा आहे जिथे त्यांना शिक्षण परवडतं. पण हेच ज्ञानाचं मंदिर आता बिझनेससाठी माझ्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होणार. आणि अक्षरा, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडणार आहे. हे मी नाही पाहू शकणार. सर, तुम्ही शांत व्हा ना प्लीज. तुम्ही रडू नका सर. असं काही नाही होणार. हे घ्या, हे घ्या, पाणी प्या सर. असं काही नाही होणार सर. अगं, पण त्यांनी माणसंही बोलवलेत ना. पण आपण हे थांबवू शकतो सर. कोण थांबवणार? कसं थांबवणार?
आपण सर आपण थांबवणार. आपण काही करू शकत नाही आहोत अक्षरा. सगळा हा भुवनेश्वरी मॅडमचा डाव आहे आणि आता एकदा त्यांच्या मनात आलंय म्हणजे त्या तसं करणारच. नाही, मी बोलते सर मॅडमशी. मी बोलते. बघ काय झालं तर. काय झालंय? काहीतरी झालंय. मला मास्तरीनबाई म्हणल्या कारण काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण म्हणलं काय झालंय तर काय मला काय सांगणार त्या. लग्न मोडल्याचा प्रॉब्लेम. मोठ्या मास्तरीनबाई, तुम्ही तर सांगा की मी तुम्हाला पोरासारखा आहे तुमच्या, आणि एक लक्षात घ्या, ह्या सगळ्यात फक्त मीच तुम्हाला मदत करू शकतोय. मी अधिपती त्याचं काय ना. हे बघा, म्हणजे ताई जर काही बोलत नसेल तर आम्ही फॅमिली म्हणून पण बोलू शकणार नाही. सॉरी. म्हणजे काहीतरी आहे ना. खरं तर काहीच झालं नाहीये, पण तुम्हीच सारखं सारखं विचारताय म्हणून आम्हाला पण काहीच कळत नाहीये. हे बघा, आमच्या आईसाहेब मनानं काही वाईट नाही आहेत. फक्त त्यांचं कसं आहे माहिती आहे काय, म्हणजे इशे हार्ड आहे जरा. त्यांचं एकदा ठरलं की ठरलं असं असतंय. पण मी मास्तरीनबाईंच्याच बाजूने आहे एवढंच सांगायचं होतं मला. मी त्यासनी मदत करायला आणि तुम्हाला सगळ्यांना मदत करायला कायम तयार आहे. आमच्या आईसाहेबांचं आणि माझं ह्या बाबतीत एकमत नाही आहे एवढंच सांगायचं होतं. आणि तुम्हाला कवा बी काय बी लागलं मला फोन करा, हक्कानं फोन करा. माझा फोन चालू आहे. अधिपतीराव तुम्ही म्हणजे. बाबा तुम्ही काळजी करू नका. मास्तरीनबाईसनी मी काही सुद्धा होऊ देणार नाही. आम्हाला तुझा होकार हवाय. होकार? आमच्या पोराशी लग्नाला होकार. इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. एक दिवस घे, नीट विचार कर. शिक्षणावर, शाळेवर, पोरांवर प्रेम करणारी मास्तरी नाहीस तू. आज तुझ्या प्रेमाचा कस लागल. हे चूक आहे. हे चूक आहे मॅडम. माझ्या शाळेतल्या पोरांवर. आमच्या पोराच्या प्रेमासाठी आम्ही काय करू शकतो हे आता तुला कळलं असेलच. आता तुझ्या शाळेच्या प्रेमासाठी, शाळेतल्या पोरांच्या प्रेमासाठी तू काय करू शकतेस हे आम्हासनी कळलं पाहिजे. प्रेम हाय असं बोलणं आणि प्रेमासाठी त्याग करणं हे वेगळं आहे. आता तू ठरव काय करायचं ते. काय आमच्या पोराचं आज ना उद्या लग्न होईलच. तू नाही तर अजून दुसरं कुणीतरी येईल. पण एकदा काही शाळा पाडली का ती काय परत येणार नाही. आणि शाळा पाडल्याचं पाप तुझ्या माथ्यावर असल हे ध्यानात ठेव. काही नाही ग, कॉलेजच्या असाइनमेंटचं काम असतं ना, त्याचे फोन होते. आणि तू माझं टेन्शन घेऊ नकोस, ताईचं घे. हो खरंच हो. म्हणजे मला एक कळत नाही की अक्षरा अधिपतींना सगळं सांगत का नाही. म्हणजे काय हरकत काय सांगायला. हे काय करणार आहेत त्यात. मला ना तर काही कळतच नाही कसं होईल या मुलीचं. बघ सगळं ठीक होईल. मला ना हे सगळंच विचित्र वाटतंय. म्हणजे एकदम ती लग्नाला तयार होते, मग तडकाफडकी म्हणते आता लग्न करायचं, आणि आता हा नकार. म्हणजे अगं ती लग्नाला हो म्हणाली आहे ना, हेच खूप आहे ना आपल्यासाठी. अहो पण हे असेच जर नकार यायला लागले तर कसं होणार आहे अक्षूचं लग्न. आणि हे ना मोडलेलं लग्न फार मोठा अडसर झालाय. विद्या अगं थोडस. हो अक्षू काय ग, काय झालंय. बस
बस बस. अक्षू, बाळा तू रडलीयस का? नाही आई, शाळेत जरा काम होतं त्यामुळे थकलीये. हे बघ तू जरा शांत हो. विद्या जा तिला जरा चहा वगैरे घेऊन ये. अक्षू हे बघ तू त्या स्थळाबिळाचं टेन्शन घेऊ नकोस बर का. नाही बाबा. मी तुला आल्याचा चहा करून आणते. हा आले. आई थांब. मला तुमच्याशी बोलायचंय. काय? एक निर्णय सांगायचा आहे. मी अधिपतींशी लग्न करायला तयार आहे. त्या दिवशी ठामपणे अधिपतींना नकार दिलास आणि आता हो म्हणतेस. असं कसं? काय झालंय अक्षरा? बाळा बोल ना आमच्याशी. मोकळेपणाने बोल आणि सगळं सांग बरं आम्हाला. अक्षू आम्हाला सांग काय प्रॉब्लेम आहे तुझा. बोल ना अक्षरा. अधिपतींशी अचानक लग्नाला कशी काय तयार झालीस तू? असं काय झालं म्हणून तू हा निर्णय घेतलास? अगं बोल ना अक्षरा. प्लीज. तिला कोणी प्रेशराईज करू नका. ती लग्न करायला तयार आहे ना, मग चांगलंच आहे ना. आणि विचार करा की ताईचं लग्न जर अधिपतींशी झालं तर ताई ज्या शाळेत नोकरी करते त्या शाळेची ती मालकीण होईल. हो, शाळा वाचली पाहिजे. म्हणजे तुम्ही दोघी बहिणी आमच्यापासून काही लपवत आहे का? नाही 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 बाबा. आई अगं तुला आनंद झाला नाहीये का ताई लग्नाला हो म्हणलीये त्याचा? हा जा ना, देवापुढे साखर ठेव जा. अगं हो ती लग्न करते ही चांगलीच गोष्ट आहे, पण ती अधिपतींना का होकार देते हे मला कळत नाहीये. मी लग्न करायला तयार आहे कारण माझी खरोखरच इच्छा आहे अधिपतींशी लग्न करण्याची. अचानक काहीतरी कारण असेल ना? आहे ना. काय? भुवनेश्वरी मॅडम शाळेवर बुलडोझर चालवणार आहेत आणि त्यांना थांबवण्यासाठी मी लग्न करायला तयार आहे. आणि आई अगं तूच म्हणतेस ना की अधिपती वाईट माणूस नाहीयेत म्हणून. हा आणि बाबा तुम्हीच नेहमी म्हणता ना की कमी शिकलेला माणूस हा चांगला नाही असं नाही म्हणून. म्हणजे शिक्षण आणि सुसंस्कृत यांचं काहीच नातं नाही. हो ना? अगं आई आता जर ताई लग्नाला तयार झालीये, ती हो म्हणतीये, तर आपण कशाला उगीच शंका कुशंका काढायच्या ना. आपण सगळे आनंद मानूया. हा आणि अधिपतींचं ताईवर किती प्रेम आहे. हो ना? ते श्रीमंत आहेत, म्हणजे शाळा वाचेल, हा सगळंच वाचेल. नाही आपण आता उगीच शंका काढायला नको. हा काय करतेस वीरा? ते नाही म्हणाले. लोकांना का कळत नाही हो या सगळ्यामध्ये हिची काही चूक नाहीये. ताई आता तू काय करणार आहेस? मी अधिपतींशी लग्न करायला तयार आहे. ओ मास्तरीन बाई, काय कुठं हरवलात? काय आहे का दुसरं कारण? नाही, शाळा हे एकच कारण आहे. काय आहे का दुसरं कारण? नाही, शाळा हेच कारण आहे. तू ह्याच्यामुळं हो म्हणत असशील तर आम्हाला विचार करावा लागेल.
म्हणजे तुझ्यासाठी मन भावना यापेक्षा शाळा आणि शिक्षण याला जास्त महत्व आहे, हे आम्हाला स्पष्ट दिसतंय. नाही मॅडम, माझ्यासाठी शाळा, माझी मुलं, शिक्षण जितकं महत्वाचं आहे तितकंच मन आणि भावनाही महत्वाच्या आहेत. तू जर कुणाच्या भावनेला किंमत दिली असतीस तर तू आमच्या अधिपतींना नकार दिला नसतास. त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहित आहे ना व? हो, पण मी तेव्हा लग्नाचा सिरियसली विचार केला नव्हता. तेव्हा तू त्यांचा विचार केला नव्हतास कारण त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं आणि तुला शिकलेलाच नवरा पाहिजे होता, बरोबर? हो मॅडम. मग आता तरी कुठे आहे अधिपतींकडे शिक्षण? हा, तरी तू लग्नाला कशी काय तयार झालीस? हा मॅडम, वेळ जाईल तसं आपल्याला माणूसही कळत जातो ना. म्हणजे अधिपतींकडे शिक्षण नाहीये पण माणूस म्हणून ते चांगले आहेत हे मला पटतंय आणि ते माझ्यासाठी योग्य आहेत हे कळलंय मला. प्लीज मॅडम, मला समजून घ्या. मला खरंच अधिपतींशी लग्न करायचंय. मी जे बोलतेय ते सगळं मनापासून बोलतेय, खरंच. ठीक आहे, तुझं म्हणणं आम्हाला कळलं. आम्ही विचार करू. एक 4-5 महिने जाऊ देत, मग बघूया लग्नाचं. फार वेळ नाहीये ताई आता आपल्याकडे. गुडघ्यावर ये आणि सांग. तुला जर खरंच असं वाटत असेल की तुझं आणि अधिपतींचं लवकरात लवकर लग्न व्हावं आणि आम्ही त्याकरता परवानगी द्यावी तर बस गुडघ्यावर आणि कर विनंती. मग आम्ही ठरवू काय करायचं ते. मॅडम, पण मी मराठी भाषा कळते ना हो? हा, हो, पण आता तू ठरव काय करायचं ते. तू जितका येळ लावशील तितका तोटा तुझाच होईल. एवढा कसला विचार करतेस? हा, आमच्या मुलासाठी आम्ही आमची सगळी तत्व बाजूला ठेवून आलो होतो तुझ्या घरी तुला मागणी घालायला, कारण तेव्हा आम्हाला वाटत होतं की तू आमच्या घरची सून व्हावीस. पण आता तुझी इच्छा आहे की तू आमच्या घरची सून व्हावीस, तेव्हा तू ठरव तुला हे करायचं का नाही. मॅडम, नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. लोकांना का कळत नाही हो या तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. लागलं का गुडघ्याला? नाही. नाजूक आहेस, डोळ्यात दिसतंय, पण काळजी नका करूस. आमचे अधिपती फुलासारखे जपतील तुला. आदर्श मुलगाच आदर्श नवरा होऊ शकतो, ध्यानात ठेव.
जा घरला. ही शुभ बातमी सांग आता तुझ्या आई बाबांना. हा 4 सप्टेंबरला तुमचा साखरपुडा आहे आणि 1 ऑक्टोबरला तुमचं लग्न. बाकी सगळं बोलायला आम्ही येऊ घरला. निघ. मॅडम तुम्ही तारखा पण. आम्ही तुला मागणी घालायला आलो होतो तवाच मुहूर्त काढून ठेवले होते. बाकी लग्न कुठं होईल कसं होईल ते आम्ही ठरवूच. आणि आम्ही रीतसर येऊच तुझ्या घरी सगळं बोलायला. जा. पण हे सगळं मान्य आहे ना तुला? मॅडम मला तुमच्याकडून एक वचन हवंय. तुम्ही शाळेवर बुलडोझर चालवणार नाही. आमचं सबूत हेच आमचं वचन. जा. निघ तू आता. आम्ही लागतो तयारीला. ठीक आहे मॅडम येते मी. तुम्ही कशा पायी हात जोडताय? तुम्ही जे मागितलं ते आम्ही देणं आमचं कर्तव्य आहे. सगळं तुमच्या मनासारखं होणार. आता लवकरच या घरात सून येणार. आता आम्हाला एक वचन द्या. निदान आता तरी तुम्ही आम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या बायकोचं स्थान आणि मान द्याल ना? हा काय अवतार आहे हिचा? आम्ही तुला साडी दिली होती ना? वय मी सांगितलं तिला की असली कपडे घालण्याचा रिवाज नाही आपल्याकडे. साडी नेसायला पाहिजे. मग काय झालं त्याचं? साडी का नाही नेसली? नाही म्हणली ती. तू दिलेली साडी नेसायला नाही म्हणली ती. तिला आवडली नाही असं म्हणत होती. नाही म्हणली म्हणजे? एवढी जड साडी नेसायला नाही म्हणली. रीत असते ना व. मुलाकडची साडी देतात नवरीला, तीच साडी नेसावी लागते. आणि जड म्हणजे सोन्याची जर आहे तिला. हा मी लई समजावलं तिला, पण ऐकलंच नाही तिनं माझं. चन्या चोलीचा हट्टच धरून बसते. मग मी तरी काय करणार ना? गुरुजींना थांबवतो आम्ही. तू तिला परत घेऊन जा. अजून एक साडी घेतली आहे आम्ही. जा तिला नेसायला सांग. पण
माझं ऐकत नाही ग मावशी ती. चौथाच घोडं पुढं दाम ठेवती. तिला सांग आम्ही सांगितलंय गपगुमान नेस म्हणावं. जा घेऊन जा तिला आणि साडी नेसून ये म्हणावं. पण मावशी मुहूर्त. अगं चंची कुठं 7 जन्मला लगीन टिकवायचंय तेव्हा मुहूर्त झाला पाहिजे. गप्पस मुहूर्त सोडून दे आणि मावशी जे सांगते ते कर. घेऊन जा तिला. फाटली का फाडली म्हणजे? कारण जेव्हा आणलेली तेव्हा नवी कोरी हितच अशी ठेवलेली आणि आता फाटली म्हणजे तू कशाला फाडेन साडी? तुला नेसायची नसेल म्हणून. मला का नेसायची नसेल? कारण तुला लग्न करायचं नसेल म्हणून. तुला कोणी सांगितलं मला लग्न करायचं नाही म्हणून? ऐकलं ना मी. मला लग्न करायचं नव्हतं तेव्हा मी नाही म्हटलं. आता मी होकार दिलाय म्हणून होतंय हे लग्न. पण मग आत्ता साडी कुठनं आणणार? आणि ही अशी फाटकी साडी नेसून बी तू बाहेर जाऊ शकत नाही. मुहूर्त बी टळून चाललाय. ये ही साडी नेस. ही साडी कुठनं आणली? आई त्या याला असं काहीतरी होऊ शकतं म्हणताना बुई नेहमीच तयारीच असते बघ. हा पोरी ही साडी नेस. साडी चंचे तुझं काय काम आहे इथं? चला आपली पूजा संपन्न झालेली आहे. तुम्ही आता जागेवरती जाऊन बसू शकता. अशा तऱ्हेने आपला विधी संपन्न झालेला आहे. आता वधूवरांनी एकमेकांना अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू करूया. थांबा थांबा. हा साखरपुडा होऊ शकत नाही. आणि इथे साखरपुडा होतोय. हेच सगळं करायचं होतं तर आधीच सांगायचं ना. बाजूला झालो असतो मी. हे एवढं सगळं करायची काय गरज होती? कमलराव अहो काय बोलताय तुम्ही हे? का तुम्हाला माहित नाही का की तुम्ही सामील आहात तुमच्या मुलीच्या या कारस्थानात? अच्छा
म्हणून तुम्ही लग्न मोडलं का? तुम्ही तिच्याच बाजूने होता. आम्ही लग्न मोडलं? काय बोलताय कमलराव? तुम्ही लग्न मोडलं? कारण मला दिसत होती ना की थेर. कसली थेर? हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे. तुम्ही जा इथून. जातो ना, जातो. पण आधी मला सांगा की भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला कितीत विकत घेतलंय? कमलराव, काय बोलताय तुम्ही हे? अहो बोला ना, भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला कितीत विकत घेतलंय? कमलराव, वाटेल ते बोलू नका. काय काय अक्षरा, सांग ना, काय किंमत आहे तुझी? तोंड दिलं देवान म्हणून काय वाटेल ते बरोबर नका. ओ कमलराव, तुला काय वाटतं रे? अक्षराचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ती तुझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे? प्लीज अशा भ्रमात राहू नकोस तू. कारण अक्षराला तुझ्याहून जास्त मी ओळखतो. ती कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, काळ्या गोऱ्या कुणाशी लग्न करेल, पण एका अडाण्याशी ती कधीही लग्न नाही करणार. शुद्ध बोलणार का? की आता तू ही शाळा पाडून त्याच्यावर पार्लर उभारणार आणि ते चालवणार? काय करणार काय अक्षरा तू? सांग ना मला. बोल ना अक्षरा, एवढी कशी बदललीस तू? हा अडाणी बेअक्कल माणूस. कमल, तोंड सांभाळून बोला. काय झालं का? याचा एवढा पुळका का? अजून तर लग्नही नाही झालंय तुमचं आणि आतापासून ह्याची बाजू घेतेस तू. आता तर मला ऐकायचंच आहे. काय डील झालंय तुमच्यात मला ऐकून घ्यायचंय. सांग मला, भुवनेश्वरी मॅडमने तुला काय ऑफर दिली आहे सांग. कमलराव. अहो कमल नाव आहे माझा, कमल. निदान आज तरी माझं नाव नीट घ्या. की तुम्हाला म्हणताच येत नाही? म्हणता येत आहे, पण आम्हाला ते आवडत नाही. आमच्याकडे कमल हे नाव पोरीचं असतंय. काय कमळ म्हणलं का निदान पोरगा हाय असं तरी वाटतंय. तुमच्यात कधी पुरुषार्थ तर आम्हाला दिसला नाही. म्हणलं जरा नावात तरी असू द्या म्हणून आम्ही तुम्हाला कमळ म्हणतोय. हे बघा, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. अक्षरा, अगं तू काही बोलत का नाहीयेस? चुकीचं बोलतोय का मी? सांग ना. अगं ही माणसं, ही फॅमिली यांनी तुला शाळेवरून एवढा टॉर्चर केलं आणि आज तू त्यांच्याशीच हात मिळवणी करतेस. अगं अक्षरा, काय झालंय काय तुला? अगं नको करूस तू माझ्याशी लग्न. मला वाईट वाटेल, दुःख होईल. पण अक्षरा, तू ह्या अडाण्याशी लग्न केलंस तर सगळ्यात जास्त दुःख तुला होणार आहे, लक्षात ठेव. अगं ह्या माणसाच्या सावलीलाही तू उभी नाही राहायचीस. मग आता आता त्यांची सावली बनून राहणार आहे ती.
याचा काहीच वाटत नाही तुम्हाला? आनंद वाटतोय. आनंद तर होणारच नव. आमच्या पोराचं लग्न ठरलंय, आज साखरपुडा होतोय, आनंद तर होणारच. पण तुम्हाला तरी सून म्हणून नको होती ना? मग हा बदल कसा झाला अचानक? माणसं बदलत्यात, मत बदलत्यात, परिस्थिती बदलते आणि नाती बी बदलत्यात. मास्तर, बदल ह्यो जगाचा नियम आहे. मास्तर आहेत नव तुम्ही, कशापायी तोंडाची वाफ दवडताय? आता आलात नव, जा नाश्ता पाणी करून घ्या, वधूवराला आशीर्वाद द्या, शुभेच्छा द्या. असं शुभ कार्यात मंगळ बोलू नये. वा, छान. तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोचं लग्न तुमच्या मुलाशी लावून देताय आणि मला नाश्ता करायला सांगताय. मी गप्पा बसणार नाही. हा माझ्या होणाऱ्या बायकोवर अन्याय. एक मिनिट. होणारी बायको म्हणजे कोण बायको? कुणाची बायको? हे बघा कमल, आपलं लग्न मोडलं तेव्हाच आपला संबंध संपला होता. एकदा नाही 10दा सांगितलंय मी तुम्हाला. आपल्यात काहीही नातं नाहीये आणि कधीही निर्माण होणार नाही. अक्षरा, अक्षरा, अगं आपला संबंध संपलेला नाहीये. तुम्ही निघा, निघा तुम्ही. बाद झालं, खूप झालं. मला आजच्या दिवशी तुमचा पाण उतारा करायचा नाहीये. निघा तुम्ही. का ग? आज काय? ओ हा, आजच्या दिवशी तू स्वतःला विकलंस ना यांना? सांग ना, विकलंस ना? ए कमल, अधिपती शांत व्हा, शांत व्हा. अधिपती, आपल्याकडे कार्य आहे, आपल्याकडे कार्य आहे. कार्य आहे म्हणे. ए, कार्य आहे? तुझा अहो, लय माझा नाही, लय तुमचं झालंय. तुम्हा माय लेखांना अख्खं जग विकत घ्यायचंय पैशांनी, आणि ही अक्षरा मूर्ख बळी पडली तुमच्या शब्दाला. आमची होणारी सून आहे ती. आता आम्ही एक शब्द पण ऐकून घेणार नाही. माझं बोलून झाल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. मग मेलो तरी चालेल मी. अक्षरा, मी आपलं नातं पुन्हा नव्याने जोडण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यासाठी ह्या मला मदत करत होत्या. आणि तेव्हाही यांनी आपल्या नात्याची बोली लावली होती. अक्षरा, मॅडम, आता बघा मी काय करतो. तू आमचं काय बी वाकडं करू शकत नाहीस. ए बघा, तुम्ही मला भीती नका दाखवू. तुम्ही माझं लग्न मोडलं ना, आता मी तुमच्या मुलाचं लग्न मोडीन, लक्षात ठेवा. आम्हाला तेच हवं आहे. मी सोडणार ना तुम्हाला. बघून घेईन. हा, बघून घेईन तुम्हाला. या दोघांचा संसार मी सुखाचा होऊ नाही देणार. तर सुखाला नाही अगोदर तू नंतर येतोस रे कमळ्या. त्यांचा संसार तर आम्हीच होऊ देणार नाही. तळतळाट लागेल माझा, तळतळाट. भुवनेश्वरी मॅडम, तो मात्र लागल तळतळाट. तळतळाट होऊ दे तुझा. त्याशिवाय काही त्यांचा संसार मोडत नाही. आणि अधिपती मास्तनीचा संसार सुरू होण्याआधीच मोडला पाहिजे, हे तर आमचं बी म्हणणं आहे. अधिपती, इकडे या. दोघं बी या.
धनाजी नळकांड आण जरा. आवाज येतोय ना व? तर मंडळी, आम्हाला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तर सगळ्यात आधी आम्ही तुमची माफी मागतो. कार्यक्रमात खोडा घातला गेला. काय असे हितचिंतक असतात, आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही. मिठाचा खडा टाकायला असले लोक येतात. ते कमळ त्यातलंच एक होतं. चिखल फेकायला आला होता इकडं, पण आम्ही असल्या लोकांकडे लक्ष देत नाही. तुम्ही बी देऊ नका. कारण आता कुणी बी किती बी अडसर आणू दे, कुणी बी काय बी बोलू दे, आमासनी फरक पडत नाही. आणि आमच्या सुनबाई यांचा साखरपुडा आज होणार म्हणजे होणार. शब्द हाय आमचा. सोडा आता तो विषय. गुरुजी, ईदी करायला घ्या. पण मॅडम, ठरलेला मुहूर्त तर गेला. जाऊ दे तो मुहूर्त. आता आम्ही अंगठ्या घालू तो मुहूर्त. पण सगळं मुहूर्तामध्ये झालेलं बरं असतं. अर्ध्या तासानंतर शुभ मुहूर्त आहे. पण आम्हाला मुहूर्ताची गरज नाही. सांगितलं नव्ह तुम्हाला, आम्ही अंगठ्या घालू तो मुहूर्त. करा सुरू. अक्षरा, चल बाळा, तू पण थोडं फ्रेश होऊन घे ना. हा, आहो तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत ना? गोळ्यांची वेळ झाली. हो. आम्ही येतो मॅडम. हा, बसा खोली. दुर्गे, थोरल्या मालकांचं खाणं पिण्याचं बघा. जा अधिपती, तुम्ही पण जरा तोंडावर पाणी बिनी मारा. हा, आणि तो नरसळा काय बोलला ते जास्त डोक्यात ठेवू नका. जा परेश वा. बोलायचं आहे जरा. तुम्ही वा पुढं, आम्ही आलो. भुवनेश्वरी मॅडमनी आणि तू ठरवलंयस हे खरं आहे, पण मला एक कळत नाहीये की शाळेवर बुलडोजर चालवू नये म्हणून तू लग्नाला तयार झालीयस का? अक्षू, अगं लहानपणापासून तू मला सांगायचीस की बाबा मला शिकलेला नवरा हवा. हो ना, मग तू हे असं का वागतेस? तुला शिक्षणाची ओढ आहे, आस आहे. शिक्षण ही तुझी साधन आहे. तर मग अशा कमी शिकलेल्या अशिक्षित माणसाच्या घरी तू कसं पाऊल ठेवणार आहेस? ज्या माणसांना शिक्षणाबद्दल आस्था नाहीये, जी माणसं स्वतः शिकलेली नाहीयेत, जी माणसं वारंवार धाकदपटशा करतात, गुंडगिरी करतात, त्या भुवनेश्वरी मॅडमनी अनेक वेळा तुला कॉर्नर केलेलं आहे. आणि तरीही तू त्यांच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार झाली आहेस. हे बघ, हे आम्हाला काही पचवता येत नाहीये. अक्षू बाळा, हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हो ना अक्षू, बोल ना ग, तुझ्या मनात काय ते सांग ना आम्हाला. खरंच सांग आम्हाला, तुला खरंच हे लग्न करायचंय का? हे घ्या, जरा डोसकं थंड करा. राहू दे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही त्या कमलला घर बीर देणार होता त्यांचं लगीन जुळवायला? मग तुम्हाला म्हणलं होतं की आम्ही त्यांचं मॅटर आमच्या हातात घेणार आहोत म्हणून.
त्यांच्या लग्नाचा सगळा खर्च पण आपणच करू हे पण सांगितलं होतं. आम्ही तर हाल बिल पण बुक केला होता, म्हणलं होतं की तुम्हाला. हा ते माहिती. आणि तो तुमचा ऐकत नव्हता म्हणून आम्ही त्याच्यात लक्ष घातलं आणि त्याला समजावलं. समजावलं का तुम्ही धमकावलाय? तुम्ही त्या भुसकटाच्या बोलण्यावर जाऊ नका हो. त्याने कुठल्या गोष्टी कुठं नेऊन चिकटवल्या. भाषण टोकल्यावानी बोलत होता. सोडा. आणि जो तुमचा हेतू होता तोच आमचा पण हेतू होता, त्यांचं लग्न जुळवणं. आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही त्याला घर देतो म्हणलं. आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जाब विचारणार असाल तर. जाब नाही, मी सहज विचारतोय. सोडा हो, त्या कमळ्या बिमळ्याच्या सगळ्या गोष्टी सोडा. मारा त्याला गोळी. म्हणायचं होतं मला, आता चर्चा नको या विषयावर. हो ना. अगं ताई, अगं तू आवर ना पटपट. गुरुजी कधीपासून बोलवतायत ना. हा तुम्ही पण चला ना. आई बाबा चला. ताई अगं चल आवर. अक्षरा, मला भुवनेश्वरी मॅडमचं बोलणं राहून राहून आठवतंय ग. त्या सगळ्यांसमोर असं का बोलले असतील आणि ते आत्ता का बोलले असतील? अगं आई, त्यांना त्यांची मतं आहेत ना. हो हो, आणि ते आपल्याला माहितच आहे ना. अगं हो, पण तरी आता हे सगळं बोलण्याची हे काय? अगं बाई, तू अजून फ्रेश नाही झाली वय? आणि काय तुम्ही अजून हितच? बाहेर चला की चला. आता काय तू मस्ती पाय गड्या घालायच्या का काय आम्ही? हा नाही नाही, आम्ही येतच होतो. असं आहे वय? अगं तू इकडे आली बोलवाय तिला, पण तिकडे काय पण झालीस की काय? बर चल अक्षरा, चल बाहेर चल. तुम्ही व्हा पुढे, मी येते. ठीक आहे, ये लवकर, नाहीतर यो बी मुहूर्त टळून जायचा नाही का? आई बाबा, तुम्ही व्हा पुढे, खरंच मी येते. अक्षू, आई खरंच तुम्ही पुढे व्हा, आम्ही येतो. चल चल बाबा, चला चला. आई हो हो, तयारी झालेलीच आहे. आता नवरी मुलगी आली की पूजेला सुरुवात करू. या बघा आल्याच या. चला विधी सुरू करून घेऊ. चला, दोघांनी विधीसाठी पाटावरती बसून घ्या. नमस्कार करा. सामानामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. हस्तं प्रक्षाल्य आचम्य पाणी प्यायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. अक्षरा, मी तुला सोडणार नाही, तुला सोडणार नाही करणार. अक्षरा, मी तुला लक्षात ठेव, लक्षात ठेव. पण त्यांचा साखरपुडा होणार आहे. कसं होणार म्हणजे? ही अंगठी मावशी मास्तरणीच्या हातात घालणार होती, पण ही अंगठी मी माझ्याकडे आणली कारण मी माझा अधिकार कधीही
कुणालाही देत नाही, मग ती माझी स्वतःची सख्खी आई का असेल. आणि साखरपुडा म्हणजे काही लग्न नाही ना. आणि मला ना अधिपतीची बायको होण्यापेक्षा ना या घराची सून व्हायचंय. मग मला सांगा, या घराण्याची सून कोण? मास्तरीन का मी? अंगठी हरवली? गेली कुठं अंगठी? ताई, अगं खरंच मला माहित नाही. पर त्या ताटातच होती. कुणी चोरली का काय? हो, मुहूर्त टळून चाललं, बघा लवकर. अहो गुरुजी, इथं अंगठी नाही दिसतंय ना तुम्हासनी? तुम्ही बघा बरं, कुणाच्या पायात पडले का बघा. हुडका बरं जरा, हुडका. कोणाच्या पायात पडलेली अंगठी नगा यामास नाही. अगं मग ताई, आता कसं करणार साखरपुडा? नवीन अंगठी आणायची का? पण आता येळ बी नाही आणि मुहूर्त बी चाललाय. थांबा, बसा. भुवनेश्वरी मॅडम, आम्ही घेऊन येऊ का अंगठी पटकन? हा, मी बी येते तुमच्या बरोबर. कुणी कुठं बी जायची गरज नाही. आम्ही आहोत नव. आई, दागिन्यांची पेटी आणलीस नव? वय वय हाय की. अगं बक्कल सोनं आहे त्यात, दागदागिने आहेत, पण तशी अंगठी नाही ना त्यात. अहो मी वाद नाही घालत आहे, मी फक्त आशीर्वाद घेऊया म्हणते. ते नाही जमणार मला. तुम्ही माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का? या एका बाबतीत नाही ऐकणार मी. अहो आता असं करून कसं चालेल? म्हणजे आता तुम्ही सिंगल नाही आहात. म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात अधिपती. अहो आपला साखरपुडा झालाय आज. ते माहिती आहे हो, पण कमिटमेंट आहे ना आपली. कमिटेड होत आपण. कमिटी बिमिटी तर ठीक आहे, पण कमिटेड. हा तेच ते नाही, कमिटेड. आणि एखाद्याशी कमिटमेंट असणं म्हणजे त्याच्या आनंदासाठी बांधील असणं. तेवढं कळतंय मला. मग ज्या दिवशी कमिटमेंट दिली त्याच दिवशी ती मोडणार आहात का? तसं नाही म्हणलं मी, पण मला हे नाही जमणार हो. हे नका सांगू तुम्ही. आणि त्यांच्या पाया पडणे काही कमिटी बिमिटी नाही आहे माझी. पण माझ्या आनंदाची तर आहे ना. हेच विचारतोय, काय आहे तुमचा आनंद मास्तरीन बाई? त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेणं ह्यात माझा आनंद आहे. बघा, तुम्ही कधी उगाच हट्ट करू नका. मी काही ते करत नसते. मला एक सांगा, ह्या आधी तुम्ही कुणाच्या हातात अंगठी घातली होती? नाही. मग आज ही पण एक गोष्ट करून बघा ना. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तर घेतला पाहिजे ना. बाकी वडीलधाऱ्यांचा घेतला की. आणि तुमच्या वडिलांचा? तुमच्या वडिलांचा घेतला ना. बास की, बास झालं. तुमचे वडील काय फरक आहे. आणि मला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अहो त्याची काही गरज नाही आहे. आणि आमच्या आई साहेबांचा घेतला की आशीर्वाद. आई साहेबांचा आशीर्वाद घेतला म्हणजे झालं सगळं, संपला विषय. तुम्ही काही म्हणा अधिपती, मला असं वाटतं की तुमच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायला हवा. तुम्ही ऐका माझं, मला नाहीच जमणार. मी हात जोडते तुमच्या पुढे. हो, तुम्ही हात बीत जोडू नका. तुम्ही हात खाली घ्या नको. प्लीज प्लीज म्हणू नका. तुम्ही बाकी काय वाटेल ते सांगा, मी करतो की. अहो मला बाकी काही नकोय. आणि मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही. फक्त एक गोष्ट मागते, प्लीज अधिपती, प्लीज. मास्तरीनबाई तुम्ही प्लीज. हे शेवटचं. परत जर तुम्ही म्हणला तर मी ऐकणार नाही. हे आयुष्यात माझं शेवटचं. परत रतीब लावू नका या गोष्टीचा. आज काय साखरपुडात झाला, उद्या काय आणि आमकच झालं, लगीनच झालं, हळदी कुंकूच झालं, सत्यनारायण झालं, ढमकं झालं, पाया पाड. हे शेवट. ओके ओके. मठापासून आपल्याला लावलं एवढं तोंड करून. प्लीज प्लीज
पण मी परत एकदा तुम्ही ध्यानात घ्या, मी हे आयुष्यातलं लास्टातलं एकदम शेवटचं मी परत. हा काय आता